सबस्क्राईब करा एज्युकेशन यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। त्यामध्ये वाहक आणि चालक यांच्या 4,416 पदांची या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे। तर ही जाहिरात दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी आहे। तर त्यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूर यामधील हे जे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये ही जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये जिल्हानिहाय किती जागा आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती आपण आता पाहू। चला तर मित्रांनो, ही व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटनावर क्लिक करून त्यासमोर बेल आयकॉन प्रेस करून हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व पुढील अपडेट्स मिळवत राहा। चला मित्रांनो, तर पहा, ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची जाहिरात आहे। तर त्या जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी 240 जागा आहेत, जालन्यासाठी 226 जागा आहे, परभणीसाठी 230, अमरावतीसाठी 230, अकोल्यासाठी 33 जागा आहे, बुलढाण्यासाठी 472 जागा आहे, यवतमाळसाठी 171 जागा आहेत, धुळेसाठी 268 जागा आहेत, जळगावसाठी 223 जागा आहेत, नाशिकसाठी 112, पुणेसाठी सर्वात जास्त 1647 जागा आहेत, सोलापूर जिल्ह्यासाठी 591 जागा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जिल्हानिहाय या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। त्यानुसार आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी अर्ज करू शकता। तसेच यासाठी जे आवश्यक अर्हता आहे तर ती आहे की त्या परीक्षेसाठी, या भरतीसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। बघा, एस-टीच्या जाहिरातीनुसार दुष्काळग्रस्त भागातील 10वी उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येणार आहे। तर मग हे अर्ज केल्यानंतर 10वीचे उत्तीर्ण असणाऱ्यांना हा अर्ज करता येणार। अर्ज केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी कोणती कागदपत्र लागणार आहेत तर त्याच्यामध्ये जे अवजड वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना आहे तो बंधनकारक आहे। तसेच या ठिकाणी अवजड वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभवाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे। तसेच RTOचा चालक व वाहकाचा बिल्ला असणे देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तसेच यामध्ये आरक्षणासंदर्भात एक सूचना आहे की मराठा आरक्षण व केंद्र शासनाने नुकतेच जाहीर केलेले 10% आर्थिक दुर्बल आरक्षणासह जाहिरात देणारी एस-टी महामंडळाची ही राज्यातील पहिली संस्था आहे। म्हणजे या ठिकाणी जे मराठा आरक्षण व 10% आर्थिक निकषावर जे आरक्षण जाहीर केलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे यासाठी या ठिकाणी msrtc.gov.in या संकेतस्थळ आणि msrtc.exam.in या संकेतस्थळावर आपण 18 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण अर्ज भरू शकता।